तर आज आहे आपल्या गावची खेळण्यांची यात्रा. त्यासाठीच आम्ही इकडे गावात जाण्यासाठी निघालो होतो. आपली तावक काय ना घरीच होती. मग इकडे गावात आलो मस्त खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी. मग त्याच्यानंतर आहे ना तिथं ना तळी भरायचं पण काम चाललं होतं. मग आम्ही आतमध्ये आलो. मस्त खंडोबाचं दर्शन घेतलं आणि तिथं थोड्या वेळ बसलो. मग आम्हाला काय आता गावातच जायचं मग त्याच्यासाठी निघालो होतो. तर त्याच्यात आहे इकडे ऋतुजा गपचीत गुल्फी खात होती. मग तिच्यासोबत निघाले मस्त जत्रा फिरायला. ती पण बघत होती मी काय घेऊ, मी काय घेऊ. मग त्याच्यानंतर आहे ना आपली इकडे तिसरी मैत्रीण भेटली. मग त्याच्यानंतर ना तिची गाठभेट घेऊन निघालो. मम्मी त्या इकडं तोरड्या बघत होत्या त्यांसाठी. मग त्याच्यानंतर काय इकडं खाऊचं बघावं म्हटलं काय, तर खाऊ दिसण्यापेक्षा त्यांच्या माणसंच दिसत होते. मग इकडे आयुष्यात ते काय घेतलं ते सांगत होते. मग आलो पाणीपुरी खायला. मस्त पाणीपुरी खाली. इकडे आपली परत चौथी मैत्रीण भेटली. म्हणजे सगळ्या आपल्या 12वीच्या मैत्रिणी इथे आपल्या सगळ्या. मग त्याच्यानंतर पाणीपुरी खाऊन झाली. मग आलो मस्त फालुदा खायला. तर आहे ना हे ना आपलं ना काशाईचं मंदिर आहे बरं का. त्याला पण मस्त लाइटिंग वगैरे केली होती. एकदम भारी दिसत होती. मम्मी पण कुल्फी खात होती. म्हटलं चला आपण सेल्फी काढू. मोठ्या मम्मी नानी पण कुल्फी खात होती. मग आला बाई आपला फालुदा. मग तात्या पण म्हणतात, "तुम्हाला काही घ्यायचंय का?" म्हणे, "घ्या बाई पोरींनो." मग काका आणि आम्ही इकडे आलो. परत एकदा तोरड्या पाहिला. मम्मी त्या म्हणे, "चला बाई तुम्ही पण." मग इकडे आहे ना आपला ना विशाल दादा ना आपल्याला पाणीपुरी खाऊ घालत होता. मग म्हटलं चला. मग त्याच्यात काय मामी त्या पण होत्या आपल्यासोबत. मग त्या पण खात होत्या. मग आपण पण आले होते. मग इकडे आहे ना मग परत इकडे आलो भांडे घ्यायला. मग काय भांडे घ्यावंच लागत आहे आता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.